ऑनरेबल व्यासपीठ आणि इथे बसलेल्या सगळ्यांना मित्रांनो, CRE प्रोग्राम म्हटलं की पॉइंट्स आणि सगळ्या खेळ, पण आज जे फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम होता, आपण 5 दिवस बसलो इथे. फील्डवरची माणसं बसत नाहीत, पण इथे बसवलं गेलं आणि बसवलं म्हणजे जबरदस्ती बसवलं गेलं नाही. जे वक्ते आले होते, जे ट्रेनर आले होते, जे फॅकल्टी मेंबर्स आपल्याला डेव्हलप करण्यासाठी आले होते, खऱ्या अर्थाने जे फॅकल्टी डेव्हलपमेंट झालेलं आहे ते आता आपल्याकडे झालेलं आहे. असं मला 5 दिवसानंतर, आता 5 वाजलेले आहेत तरी पण घराच्या वेळेत लागून सुद्धा सगळेजण इकडे ऐकतायत. ही खूप महत्वाची गोष्ट आहे, कारण की नुसतं CRE पॉइंट होणं आणि फर्स्ट प्रश्न असा पडला होता की फॅकल्टी मेंबर, फॅकल्टी डेव्हलपमेंटचा आपल्याला काय संबंध. ॲज अ रिसर्च पर्सन, ॲज अ टीचर, आतापर्यंत ऍडमिनच्या भूमिकेवरती असलेल्या सगळ्यांना या गोष्टीचा फायदा होईल. दुसरी एक गोष्ट याच्यातून एक प्रामुख्याने जाणवली गेली की हायर एज्युकेशनवरती जास्त फोकस केला गेला ह्या सगळ्या गोष्टींमध्ये. तो खूप गरजेचा होता, कारण की आजपर्यंत आपण प्रायमरी, प्री प्रायमरी आणि अप्पर प्रायमरी ह्याबद्दलच फक्त विचार केला होता. कॉलेजला मूल गेल्यानंतर किंवा पुढच्या शिक्षणासाठी गेल्यानंतर काय काय गोष्टी असायला हव्या त्या गोष्टी इथून झालेल्या आहेत. यासाठी सगळ्यात प्रथम RCI, देन AYJ यांचं तर 100% आपल्याला आभार मानावं लागेल, कारण की फर्स्ट टाइम विथ फंडेड आपल्याला कुठलीही फी भरायला लागली नाही. त्यामुळे RCI, AYJ आणि त्यांच्या सगळ्या टीमचं पुनश्च आपल्या सर्वांच्या वतीने आभार मानूया. कारण की आपल्याला नियमामध्ये कसं बसायचं, किती वेळेत यायचं, यासाठी प्रत्येकाने रिस्पेक्टफुली, प्रेमाने आपल्याला ताकीद दिलेली आहे, आपल्याला शिस्त लावलेली आहे. कारण ते सगळ्यात महत्वाचं फॅकल्टीज आहे. कारण फील्डच्या माणसांना इथे बसवणं एवढ्या वर्षानंतर, आणि कुठे त्यांनी CRE पॉइंटचा आपल्याला कुठेही दम दिलेला नाही. या पूर्ण 5 दिवसांमध्ये कोणत्याही प्रकारे त्यांच्याकडून ती गोष्ट आली नाही. त्याबद्दल ह्या टीमचं पहिलं कौतुक आणि डायरेक्टर सरांचंही की त्यांनी पर्सनली या ठिकाणी येऊन आपल्याला वेळोवेळी वेळ दिलेला आहे आणि आपला उत्साह वाढवलेला आहे. त्याबद्दल पुन्हा एकदा AYJ सगळ्या टीमचं आणि RCIचं सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद. थँक्यू.